सध्या आपण पुण्यामध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी ज्या प्रकारे लहान मुलांवरती अत्याचार होत आहेत, त्या घटना बघतोय त्यानुसार मनामध्ये खूप सारी खळबळ माजते आहे. आणि यामध्ये मला एक किस्सा सांगूशी वाटतो. आमच्या एक जवळचे डॉक्टर आहेत. त्यांच्या काही सामाजिक संस्था देखील आहेत. 4-5 वर्षापूर्वी मी त्यांना भेटले होते. त्यावेळेस त्या एक गोष्ट त्यांनी मला सांगितली होती. त्यांच्या घरीच हे म्हणजे भेटणं झालं होतं. त्यांनी एक गोष्ट मला सांगितली होती. इनफॅक्ट त्यांनी त्या मुलीला मला भेटवलं होतं, की जिच्या बाबतीत ह्या गोष्टी घडल्या होत्या. एक परप्रांतातली एक परधर्मीय मुलगी त्यांच्या इथे राहायला आली होती. तिच्या बाबतीमध्ये तिच्या वडिलांनी आणि त्याच्या काही नातेवाईकांनी तिच्यावर रेप केला होता. आणि ती तिचं शहर, तिचं राज्य सोडून महाराष्ट्रामध्ये आली होती. तिची केस चालू होती आणि तिची केस चालू असताना ह्या अल्पवयीन मुलीला आमच्या डॉक्टरांनी स्वतःच्या घरी काही दिवस राहायला ठेवले होते. मी त्या मुलीला त्यांच्या घरी भेटले होते. त्या तिच्या वागण्यावरून असं वाटत होतं, की हे घर म्हणजे त्यासाठी सेफ जागा आहे. सगळ्यात सेफ होतं. जेवढं तिच्या वडिलांच्या घरी देखील ती सेफ नसेल, तेवढी सेफ ती त्या डॉक्टरांच्या घरी होती. तर ह्या गोष्टीला आता 5-6 वर्ष होऊन गेली. ती मुलगी करिअरमध्ये देखील पुढे आलेली आहे. पण राहून प्रश्न पडतो, की समाजामध्ये आता अशी लोकं का नाही आहे, की जी कोणाचा तरी दीपस्तंभ म्हणून उभी राहू शकते. आत्ता ज्या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये आजोबा असू दे किंवा इतर जवळचे नातेवाईक असू दे किंवा वयस्कर लोक असू दे, की ज्यांचं खरं काम असतं लहान मुलांची काळजी घेणं, तीच लोक यांचं शोषण करताना जास्त करून सापडत आहे. आपला समाज जास्तीत जास्त खोल चिखलात होतच चालला आहे. हा बदल घडवणं गरजेचं आहे. आपला समाज सध्याला बदलणं गरजेचं आहे. त्यासाठी अशा लोकांची गरज आहे.